स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण नेमका कोणता करावा हे कन्फ्युजन आहे। यूट्यूबवरती खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असता, बिझनेस रिलेटेड व्हिडिओ जेव्हा बघत असता, तेव्हा आपण आपल्या कम्फर्टनुसार आपल्या बजेटमध्ये कोणता बसेल, आपल्याला सूट कोणता करेल अशा ते व्हिडिओ बघतो। पण जेव्हा एकापेक्षा जास्त ऑप्शन येतात तेव्हा कोणता बिझनेस माझ्यासाठी परफेक्ट आहे हे बऱ्याच जणांना कळत नाही। तुम्ही माझ्या सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज बघितले असतील आणि मग वेगवेगळे बिझनेस बघितले किंवा आसपास आपण रस्त्याने फिरताना किंवा मित्रांकडे जाताना जर काही बिझनेस आयडिया बघितली तर प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं की हा भारी बिझनेस आहे राव, तो भारी बिझनेस आहे राव, हा बिझनेस करायला पाहिजे। मग कन्फ्युजन वाढत जातं, निर्णय घेता येत नाही। तुमचाही जर असा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला हवा, कारण या व्हिडिओमध्ये हा निर्णय कसा घ्यावा आणि जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती कसं कन्फर्म राहावं याविषयी मी स्पेशली माहिती सांगणार आहे। नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे। 2011 पासून आम्ही चावडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नवउद्योजकांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करण्याचं काम करतो। ही एक प्रोफेशनल कंपनी आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही चावडीला फोन कराल तेव्हा तुम्हाला जर एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याचे वेगवेगळे आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध असतात, ज्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग प्रोग्रामला ऍडमिशन घेतलं की त्या बिझनेस विषयी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते, राईट। पण बराच वेळा आमच्याकडे हा फ्लो खूप असतो की ट्रेनिंग तेव्हा घेता येईल ना सर जेव्हा आम्हाला त्या बिझनेसचं सिलेक्शन झालेलं असेल, तुमची फी पण आम्ही द्यायला तयार आहोत, पण आम्हाला कन्फर्मच होत नाही की बिझनेस कोणता करायचा। आणि हा व्हिडिओ खरं तर त्याच लोकांसाठी करतोय। काय होतं की आजकाल प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं। काही वर्ष जॉब केल्यानंतर किंवा काही वर्षांनंतर असं वाटतं की आता काहीतरी बिझनेस सुरू केला पाहिजे आणि नॅचरली माणूस युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करायला सुरुवात करतो किंवा तुमच्या अल्गोरिदम मध्ये युट्यूबच्या फीडमध्ये नॉर्मली तुम्हाला व्हिडिओ दिसायला सुरुवात होतात, फेसबुकवर व्हिडिओ दिसायला सुरुवात होतात, इंस्टाग्रामवर तुम्ही त्या व्हिडिओ बघायला लागता। डोक्यात विचार तर सुरू असतो पण डिसिजन घेता येत नसतो कोणता बिझनेस करावा। सगळ्याच आयडिया छान वाटतात, अशा वेळी कोणत्या गोष्टींचा पॅरामीटर सेट केला पाहिजे। आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये मला आढळून आलेली सगळ्यात जास्त गोष्ट आहे लोक बिझनेस सिलेक्ट कोणता करतात जो त्यांना युट्यूबवर बघितल्यावरती छान वाटतो, राईट। युट्यूबवर माझाही एखादा व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळ्या स्पीकर्स आहेत, अर्थात युट्यूबवरती बिझनेसचे एक्सपर्ट लोक असणं खूप कमी आहे। बरेच लोक आयदर ते युट्यूबर आहेत किंवा आयदर ते वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतात, त्यामुळे त्यांची त्यात काही चूक नाहीये, बरोबर की नाही। पण आता जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस सिलेक्ट करायचा आहे तेव्हा त्या बिझनेसला काय पॅरामीटर पाहिजे जो युजली लोक चुकतात। पॅरामीटर काय असतो, सर मी युट्यूबवर बघितलं, मला खूप छान वाटला, त्यांना जमले, मला पण जमेल। गडबड इथेच होतं, कारण युट्यूबवरती एखादी जेव्हा प्रायमरी माहिती बघितली जाते तेव्हा त्यामध्ये महत्वाचं जो व्हिडिओ बनवणार आहे त्याचा उद्देश बऱ्यापैकी, अगदी माझाही हा व्हिडिओ बनवण्याचा बऱ्यापैकी उद्देश काय असेल की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त यावेत, राईट। मग अशा परिस्थितीमध्ये गडबड काय होते की तीच माहिती सांगितली जाऊ शकते की जी लोकांना आवडेल, राईट। आणि तुम्हाला ती आवडली की मग तुम्हाला तो बिझनेस छान वाटेल, लक्षात आलं। आता ह्या प्रोसेसमध्ये गडबड काय होते, जी गोष्ट तुम्हाला आवडेल तेवढीच गोष्ट जर तुम्हाला समजली पण त्या पडद्या मागेही बऱ्याच काही गोष्टी असतात त्या बिझनेसमधल्या, त्या जर तुम्हाला समजलेल्या नसतील तर मग निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं, लक्षात आलं मी काय म्हणतोय ते। त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला बेसिक पॅरामीटर लावला पाहिजे की ठीक आहे एखादी बिझनेस आयडिया मला आवडली, कागद पेन घ्या, तिथे नोटिंग लिहा की अच्छा हा एक प्रकार आवडला, नंबर 2 हा एक प्रकार आवडला, नंबर 3 हा एक प्रकार आवडला, नंबर 4 हा एक बिझनेस आवडला। तुम्ही मार्केटमध्ये फिरताना जर एखादा बिझनेस आवडला तर नंबर 5 हाही एक मला बिझनेस आवडला। आता सगळ्यात पहिला बेसिक फंडामेंटल क्रायटेरिया काय हवा, हे जे प्रोडक्ट आहे किंवा जो बिझनेस मी निवडतो याची मी ज्या भागात राहतो या भागात याची डिमांड आहे का, मी ज्या भागात रेसिडेंट करतोय त्या भागात हा बिझनेस चालू शकेल का। प्रोडक्ट बनवणं कधीही महत्वाचं नाही, मी खूप वेळा सांगितलंय, चावडीच्या सेशन्स मध्ये पण सांगतो, सकाळचा आपला बिझनेस मॅनिफेस्टेशन सेशन असतं त्यातही वेगवेगळ्या बिझनेस टिप्स मी सांगतो, सगळीकडे आवर्जून सांगतो, बीसीपी मध्ये सांगतो। तुम्ही बिझनेस निवडला, जर तुम्ही तुमचा बिझनेस तुमच्या आवडीमुळे निवडला असेल तर गडबड आहे। तुम्हाला बिझनेस तो निवडावा लागेल जो लोकांना आवडतोय, ज्या प्रोडक्टची लोकांना गरज आहे। पहिला फिल्टर क्रायटेरिया हे लक्षात ठेवा। नंबर 2, तुम्हाला जेव्हा बिझनेस करायचा आहे, माझा एक व्हिडिओ आहे बघा, तुम्ही बिझनेससाठी क्वालिफाय आहेत का, तो व्हिडिओ डेफिनेटली आपल्या चॅनलवरती शोधून बघा, कारण तुम्ही बिझनेससाठी क्वालिफाय आहात का असा प्रश्न तुम्हाला कधीच कोणी विचारत नाही, खरं की खोटं। रादर दॅन चावडीचा हातखंडा हा कन्सल्टिंग असल्यामुळे मला फक्त व्हिडिओला व्ह्यूज आणून जमणार नाही, कारण खाली स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय। त्यामुळे जर मी तुम्हाला सांगितलं की अरे हा बिझनेस बहुत अच्छा आहे तर त्यानंतरचे चॅलेंजेस पण मला माहिती पाहिजे, जो चावडीची स्पेशालिटी आहे। म्हणूनच महाराष्ट्रात भारतात चावडी सगळ्यात जास्त फेमस झाली, जसं आपलं मराठीचं चॅनल आहे तसं हिंदीचं पण आपलं एक चॅनल, राईट। मग आता मला पहिला क्रायटेरिया समजला लोकांना काय हवंय। नंबर 2,
माझ्याकडे जेवढं उपलब्ध बजेट आहे त्यामध्ये फक्त बिझनेस सुरू होऊ शकतो का, की त्यापुढे सुद्धा मला बिझनेस चालवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे फंड्स अवेलेबल आहेत का? 90% लोक इथं चुका करतात की बिझनेस सिलेक्ट करताना फक्त ते सुरुवात करण्यासाठी किती पैसे लागणार आहेत आणि मग चट पुढे बघू काय होईल ते, ही मेथड असल्यामुळे इथे मोठी गडबड होते आणि मग फायनान्शियली अडचणी येतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. नंबर 3, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरती अनेक लोक अजिबात काम करत नाही. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी ऍक्च्युअल लागणारा खर्च, त्याचा रॉ मटेरियलचा खर्च, तो बनवण्याचा खर्च, त्याचा पॅकेजिंगचा खर्च, तो विकण्याचा खर्च, याच्यावर अभ्यास केला जात नाही. तुम्ही त्याला असं कसं सर, हा कारण काय होतं, मला बऱ्याच वेळा असं लर्निंग मधून येतं, लोक असं सांगतात, हा सर मग मी मार्केटमध्ये जाऊन मिरची आणली, उदाहरण सांगतो, मिरची आणली आणि मग ती दळली आणि मग ते सगळा खर्च ऍड केला आणि मग त्याच्यावरती पुढे एक 10-20%, 25%, 50% प्रॉफिट लावलं आणि मग ते विकायला गेलं. मग मला डिस्ट्रीब्युटर लोक म्हणले की तुमचं प्रोडक्ट खूप महाग आहे. सो आपण मार्केटला प्रोडक्ट लॉन्च करताना मार्केटमध्ये काय स्टँडर्ड्स आहेत हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. खरं आहे की नाही? हे 3 बेसिक पॅरामीटर्स आहेत. म्हणजे आपल्याला मार्केटची कंडिशन, मार्केटमधले डिमांड किती आहे, मार्केटला सप्लाय कोणाचा चालू आहे, आपले कॉम्पिटिटर काय करतात, ही प्रोडक्ट मार्केटची गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करता आलंच पाहिजे. त्याशिवाय ऑप्शन नाही. बऱ्याच लोकांना हे समजत नाही, म्हणजे नक्की आयडेंटिफाय होत नाही, सर हेच कसं करू हे समजत नाही. असं काय होतं माहिती आहे का, कारण तुम्ही मोबाईल बघता, आपण सगळेजण आता मोबाईल प्रेमी झालो, मोबाईलवरती आपला खूप फोकस आहे, गडबड अशी होते, त्यामुळे आपल्याला तर वाटतं की बिझनेस पण असा का ऑनलाईन आणि व्हर्च्युअल झाला पाहिजे. मधल्या काळात जी एक्सपोर्टचा ट्रेंड आला होता ना, त्या ट्रेंडचं मूळ कारण असे, लोकल लोकांच्या नादीत नको लागायला, डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाकू, JNPT काय मला माहित नाही, पोर्ट काय मला माहित नाही, MBC काय मला माहित नाही, आम्ही शिकू ना, शिकल्यावर डायरेक्ट करू. तसं होणार नाही. प्रोसेस पहिले छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायला हवी. पहिले आपलं प्रोडक्ट लॉन्च करायला हवं, आपण मिनिमम व्हायबल प्रोडक्ट लॉन्च करून बघायला हवं किंवा प्रायमरी प्रोडक्ट लॉन्च करून बघायला हवं, तिथे मार्केटचा रिस्पॉन्स बघायला हवा, मग फुल फ्लेजपणे मार्केटला उतरलं पाहिजे. अशा 2-3 स्टेप्स पाहिजे. पण नेमकी सुरुवात कुठून केली पाहिजे आणि कसं कसं पुढे गेलं पाहिजे, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नंबर 3, एक मोठा समज तयार झाला आहे की समजा मी एखादा प्रोडक्ट सुरुवातीला करायचा असेल तर खूप खर्च नको सर, थोड्या खर्चात करू आणि जास्त प्रॉफिट येणारा बिझनेस सांगा, असं आम्हाला भरपूर वेळा लोक मला रिक्वायरमेंट करतात. असं का होतं, त्याचं मूळ कारण काय, कारण आपल्या डोक्यात ते चित्र चालू असतं की कमी कष्टामध्ये भरपूर सारे पैसे कमवून देणारा बिझनेस. याच्यातही गडबड आहे. तुम्ही तुमचे कष्ट कमी करताय पण मार्केटच्या रिक्वायरमेंटवर फोकसच करत नाही आहात. आपल्याला एखादा बिझनेस सुरू करण्याचा कम्फर्ट असायला हवा. त्या कम्फर्टमध्ये जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया ते बसावं. पण सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमधला आपण कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय यावरती फोकस करता यायला हवा. हे ओळखणं खूप गरजेचं आहे. तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही काय करू शकता याला अगणित उत्तर आहेत. ते म्हणाल की सर मी कुछ भी कर सकता हूं, ते पॉझिटिव्ह मोटिवेशन केलं की सगळं जमेल. करायला हवं का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. खरंच मी हे करणं योग्य आहे का हे शोधलं पाहिजे. करता येईल का, अर्थात करता येईल. समजा उदाहरण पकडू की मी जर शिकायचं ठरवलं तर मला एखादा ट्रक चालवता येईल का, या प्रश्नाचं उत्तर नेहमीच हो असणार आहे. गरज पडली तर करायला पाहिजे का, या प्रश्नाचं उत्तर होच असणार आहे. मी ते केलं पाहिजे का, या प्रश्नाचं उत्तर नाही असणार आहे, कारण ते माझं मूळ काम नाहीये. एका व्यावसायिकाला त्याच्या नक्की बिझनेसमध्ये कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, कोणते कोणते प्रोफाईल त्याची आहे, त्याला त्याच्या बिझनेसमध्ये कोणती कामं केली पाहिजेत, कोणती कामं त्याने टाळली पाहिजेत, टीमनी सोबत घेऊन कसं काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं जर त्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं तर बिझनेस ग्रोथ होऊ शकते, सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. आपल्यातले निम्मे लोकांचं गणित असतं, सुरुवातीला सगळी कामं आपणच करू आणि घरातच करू आणि मग नेमकं याच्या वेळेस मार्केटिंगकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे जर तुम्ही बिझनेस उभा करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर मार्केटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रमोशन, ब्रँडिंग एकतर स्वतः करा, नाही तर एजन्सीकडून करून घ्या. माणसं नेमा, डेडिकेटेड माणसं कधी पण छान काम करू शकतात कारण ते फुल फोकस करतात. मी रोज थोडं 7 दिवस काम करत राहिलो तर 8व्या दिवशी मला असं वाटेल की मी आता 8 दिवस झाले तेच काम करतो, पण मला माहिती आहे की मी त्याची पूर्ण ताकद, माझ्यात जेवढी क्षमता आहे तेवढी मी वापरलेली नाहीये. त्यामुळे ही एनर्जी युटिलायझेशन खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा हे सगळं तुम्ही ऐकताय तेव्हा नॉर्मली लोकांच्या मनात हेच येतं, सर मला आहे ना सगळं तुमचं पट्टय बोललेलं. किती लोकांना पट्टय मी बोललेलं कमेंटमध्ये मला सांगाल, येस सर पट्टय, फक्त पट्टय टाका, मला समजेल तुम्हाला काय म्हणायचं, पटलं सर. काही लोक आता कमेंट करून सांगतील सर पट्टय पण वळत नाही, कळतंय पण वळत नाही. का? कन्फ्युजन असतं. खरं आहे की नाही? काय करावं, कसं करावं, कुठे करावं, माझ्या प्रोफाईलला सूट होईल का, मी गावाकडे करू शकतो का, माझी जमीन त्याला पात्र आहे का. ऍक्च्युली यासाठी आम्ही काय करतो, आपल्याकडे ज्यांना बिझनेस सिलेक्ट नाहीये त्यांच्यासाठी आपल्याकडे एक उद्योग मंथन नावाचा कार्यक्रम असतो, राईट. हा उद्योग मंथन नावाचा कार्यक्रम काय करतो, या उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करता येतील अशा 50 पेक्षा वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज, त्याला साधारणतः इन्व्हेस्टमेंट किती लागेल, पुढे काय काय चॅलेंजेस आहेत,
तो बिझनेस निवडला तर त्याला पुढे काय काय करावं लागेल, किती स्कोप राहील, किती डिमांड राहील, एक्सपोर्ट पर्यंत कसं फ्युचर राहील, हे सगळं सांगतो. महत्वाचं तुमच्या प्रोफाईलला कोणते बिझनेस सूट करू शकतील, तुम्ही कोणते बिझनेस केले पाहिजेत, कोणत्या बिझनेसमध्ये सध्या मार्केट चांगलं आहे, कोणत्या बिझनेसमध्ये आता खूप डाऊनफॉल आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती गेल्या 15-20 वर्षांपासून आम्ही कलेक्टिव्ह करून आणि अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. या कार्यक्रमाची फी नॉर्मली एक 2450 3,500 रुपये फी असते. वन डे प्रोग्राम असतो. त्या कार्यक्रमात वन डे मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होतात. गेली 3 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. कित्येक लोकांनी उद्योग मंथन पहिले अटेंड केला, बिझनेस सिलेक्ट केला, तो बिझनेस सिलेक्ट केल्यानंतर त्या विषयाचं डेडिकेटेड आयदर कन्सल्टिंग किंवा ट्रेनिंग आपल्याकडे घेतलं. डॉक्युमेंटेशन लायसन्स प्रोसेस पण चावडीमध्ये होते. खूप लोक हा प्रश्न विचारतात ना, सर चावडी काय काय करते आम्हाला कळत नाही. डॉक्युमेंटेशन लायसन्सही आपल्याकडेच झालं. त्यानंतर कुठेतरी बघून यायची जी प्लांट व्हिजिटची प्रक्रिया आहे ही आपल्याकडेच पार पाडली जाते. त्यानंतर मग तो बिझनेस सुरू करताना पूर्ण कन्सल्टेशन म्हणजे तो प्रोजेक्ट अख्खा कसा उभा करावा याचाही BCP नावाचा आमचा एक डेडिकेटेड प्रोग्राम आहे, तेही केलं जातं. तुम्हाला लेबर लागले तर माझी एनव्हिसेज नावाची एक कंपनी, ती तुम्हाला लेबर्स किंवा प्रोडक्शनचे लोक प्रोव्हाइड करायचं काम करते. तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्युटर नेमायचे, ट्रेड एक्सपर्ट सारखा प्लॅटफॉर्म आहे, ते काम करतो. तुम्हाला जर तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करायची, आता सेल्स आणि मार्केटिंग वेगळं. मार्केटिंग म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं की तुम्ही विकून देणार का, मग आमच्याकडून विकत घेणार का, मग असं काही नाहीये. मार्केटिंग म्हणजे प्रमोशन करून देणं, जाहिरात करून देण्याचं काम ट्रेड एक्सपर्ट सारखा प्लॅटफॉर्म करतो. तुम्हाला इंटरेस्टेड B2B कस्टमर्स आणून देतो. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट B2C कॅटेगरीमध्ये विकायचं, यादीसारखा प्लॅटफॉर्म आहे, तिथं Amazon सारखं प्रोडक्ट तुम्ही लिस्ट करू शकता. तिथून तुमचं प्रोडक्ट जर इन्क्वायरी आमच्याकडे आली तर विकलं जाऊ शकतं. आम्ही माल विकत घेत नाही, आम्ही जाहिरात करण्याचं काम करतो. ऍडव्हर्टाइजमेंट प्लॅटफॉर्म आहे, राईट. तुम्हाला कस्टमर आणून द्यायचं, ते खूप सुंदर फीचर आहे. पण तुम्ही ते बघा, तिथून खूप साऱ्या लोकांचा बिझनेस सेटल व्हायला आता हळूहळू सुरुवात झाली. आता एवढ्यात आम्ही रिसेंटली खूप सारे अपडेशन केलं. जर तुमचा बिझनेस फायनलच होत नसेल, हे पुढचं सगळं ऐकणं महत्वाचं नाहीच आहे. जर तुमचा बिझनेस फायनल होत नसेल तर यू हॅव टू अटेंड उद्योग मंथन वन टाइम. एकदा अटेंड करा, इन्व्हेस्टमेंट करा 2-3 हजार रुपयाची. अर्थात चावडीकडे फ्री काहीच नाही. म्हणजे मी अगदी उगाच तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा मी कोणतं सामाजिक कार्य करतोय का नाही करत आहे, मी अगदी थोडं स्पष्ट बोलतो. जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना ही पद्धत माहिती आहे. तुम्ही तो कार्यक्रम अटेंड करा. उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये होतं काय की आपल्याला आयडिया क्लिअर होती, व्हिजन क्लिअर होतं बऱ्याच जणांचं की अच्छा आपण कशा पद्धतीने सुरू केलं पाहिजे. मग तुम्ही IT सेक्टरमध्ये आहात, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही कुणी आहात, तुम्ही गृहिणी आहात, आपण काय केलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे, आपण कसा बिझनेस निवडला पाहिजे याचं एंड टू एंड गायडन्स त्या प्रोग्राममध्ये होतो. समजा पुढे जाऊन तुम्हाला मदत लागली, BCP सारखा प्रोग्राम आहे, त्याची वार्षिक फी 8,450 रुपये. त्यामध्ये आम्ही वर्षभर तुम्हाला कन्सल्टेशन करतो, हेही आहे. सो आमचा हार्डकोर बिझनेसच कन्सल्टिंगचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं, आणि हे सगळं व्हर्च्युअली चालतं, म्हणजे उद्योग मंथन एकच फिजिकल होतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या व्हर्च्युअल आहेत. पर्सनल मीटिंग अलाउड नाही, करत नाही. झूमवरती सगळं काम चालतं, कारण कमी वेळेत जास्त काम करायचं. त्यामुळे आणि खूप छान चालू आहे, गेल्या 5-10 वर्षांपासून चालू आहे, त्यामुळे मस्त सेटअप झालाय. सो जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे आणि निर्णय घेण्याची इच्छा आहे की यस सर, तर आत्ता या महिन्यात जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, कधी बघताय, म्हणजे व्हिडिओ शूट कधी असेल, तुम्ही खाली तारीख बघताल आणि मग म्हणताल आत्ताच्या महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट उद्योग मंथन कधी आहे, आत्ताच्या आत्ता कॉल सेंटरला फोन लावा. त्यांना विचारा की मला उद्योग मंथन कार्यक्रमाला ऍडमिशन घ्यायचं, सरांचे ते कन्सेप्ट क्लिअर करायची, मला माझी बिझनेस आयडिया फायनल करायची, मला कन्फर्म नाही होते मला काय करायचं. टीम सांगेल ऍडमिशन करा, कुठे असेल, काय असेल, कधी असेल, फी मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितली, त्यात काय काय फॅसिलिटी असतील सगळं आम्हाला टीम मेंबर तुम्हाला सांगेल. डू इट. समजा तुम्हाला नकारात्मक विचारांनी भेडसावलेलं असेल आणि सुधरत नसेल की काय करावं, तर मी एक रोज सकाळी 6:30 वाजता एक मॅनिफेस्टेशन सेशन नावाचं एक प्रोग्राम कंडक्ट करतो, बिझनेस मॅनिफेस्टेशन सेशन. त्यामध्ये तुम्हाला माझ्याशी बोलता येत नाही, त्यामध्ये कोणती माहिती दिली जात नाही, पण व्यवसाय करताना किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विचार कसे असले पाहिजेत याच्यावरती गेल्या 3-4 महिन्यांपासून आम्ही काम करतोय. 99 रुपये प्रति महिना त्याची फी असते. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक देऊन ठेवली, त्यासाठी कॉल सेंटरला फोन करायचा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. जॉईन करा मॅनिफेस्टेशन ग्रुपला आणि नंतर उद्योग मंथन कार्यक्रमाचं जेव्हा डेट असेल तेव्हा कन्फर्म करा. खूप सारा फायदा होईल. तुमचा बिझनेस करत असताना अडचणी येणार आहेत का? हो. प्रॉब्लेम्स येणार आहेत का? हो. कदाचित तुमच्याकडे पैसेही नसतील, समजू शकतो मी, पण जर तुमची प्रामाणिक इच्छा असेल ना तुमचा बिझनेस सुरू करायची, तर टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. आपण मिळून येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो, तेवढी क्षमता माझ्यामध्ये आहे. तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली चावडीला फॉलो कराल तेव्हा चावडी नक्की तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत उभं राहते याची तुम्हाला कन्सेप्ट कळेल. आणि खरंच सांगतो, बिझनेस सुरू करणं सोपं नाहीये, पण एवढं अवघड पण नाहीये. सो भेटत राहूयात, चर्चा करत राहूयात, भेटूयात उद्योग मंथन कार्यक्रमाला. तोपर्यंत